उकडीचे मोदक बनवायचे आहेत बाप्पाच्या आवडीचे, उकड फाटते आहे, मोदक येत नाहीत, चिरतायत, तर अशा टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट मोदक बनवू शकता, एकदम मऊ आणि लुसलुशीत. चला बनवूया. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा मी खसखस गरम करून घेणार आहे. साधारण गरम करायची, जास्त गरम करायची नाही. ती एका वाटीत काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे. थोडं कडकडून झाल्यानंतर 2 वाटी मी खवलेलं नारळ घेणार आहे, नारळाचं खोबरं घेणार आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी 1.5 वाटी गूळ घेणार आहे. एका वाटीचं प्रमाण फिक्स करा तुम्ही कोणती वाटी वापरताय ती. मी 2 वाटी नारळ खवलेला घेतलेला आहे खोबरं. त्याच्यानंतर त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे, तो देखील एकदम बारीक. शक्यतो करून जेव्हा सारण करता तेव्हा गूळ हा नेहमी किसलेला किंवा एकदम गूळ पावडर घेतला तरी देखील चालेल. कारण काय होतं, गूळ हा मोठा राहिला तर खोबरं कडक होतं, परंतु गूळ विरघळत नाही, त्यामुळे सारण देखील गोड होत नाहीत आणि सारण कडक व्हायला सुरुवात होते. मग काय करायचं, तर गूळ हा नेहमी किसून घ्यायचा आणि गॅस नेहमी बारीक ठेवायचा. आता आपला गूळ विरघळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे. हे सर्व करताना गॅस हा एकदम मिडियम आचेवर ठेवा आणि जास्त सारखं हलवत राहा याला, कारण का ड्रायफ्रूट्स टाकले. त्याच्यानंतर आपण जी खसखस भाजलेली आहे ती देखील याच्यामध्ये टाकून घ्यायची. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वेलदोडे पावडर टाकायची आहे. आता वेलदोडे पावडर कशी करायची, वेलदोडे पावडर करण्यासाठी वेलदोडे घ्यायचे 5 ते 6. त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक साखर घालायची आणि मिक्सरवरती ग्राइंड करून घ्यायचं. ती ग्राइंड केलेली पावडर ही चाळणीने चाळायची, तशीच टाकायची नाही आणि चाळलेली पावडर आपण 2 चमचे वापरायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच जायफळ हे किसून घालायचं, जेणेकरून एक सारणाला एक वेगळाच वास येईल. आपला गॅस बंद करून घ्यायचा आणि सारण मस्तमध्ये हलवून घ्यायचं. आपले हे सारण मऊ आणि लुसलुशीत तयार झालेलं आहे. आता ह्याला थंड करून घ्यायचं. तोपर्यंत आपण बनवून घेऊयात उकड कशी बनवायची ते. हे बाजूला करून ठेवूया. त्यानंतर उकडीसाठी आपण एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण खवलेलं खोबरं घेतलं त्याच वाटीने आपण 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी देखील घ्यायचं आहे. दोन्ही देखील समप्रमाणात घ्यायचं आहे. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध. त्याच्याचमध्ये आपण घ्यायचं आहे 1 चमचा साजूक तूप. काय होतं, तूप घातल्यामुळे जे आपली वरून उकड आहे ती देखील मऊ होते आणि दूध वापरल्यामुळे आपले जे मोदक आहेत ते पांढरे शुभ्र व्हायला मदत होते आणि चिकट होतं जी उकड आहे ती, त्यामुळे आपली उकड फाटत नाही, मऊ होते. तर हे चांगलं आता उकळून द्यायचं आहे. उकळून झाल्यानंतर जे आपण वाटी वापरली दुधाला त्याच वाटीने आपण 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते असं छानसं वैरून घ्यायचं. एकदम गुठळ्या जास्त करायच्या नाहीत, सगळं पीठ एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर हे पीठ वैरून घेतल्यानंतर आपण 5 ते 6 मिनटं जास्तीत जास्त हे वाफवून द्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे पीठ एकदम मळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ हे शक्यतो करून तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं उकडीचं मोदकाचंच पीठ आणा, कारण घरामध्ये जे आपण तांदळाचे पीठ करतो ते एकतर तांदूळ जुने असतात, त्यामुळे काय होतं, उकड येत नाही व्यवस्थित, मऊ पण होत नाही, अशी चरबट होते. त्यामुळे उकडीचे मोदकाचं जे पीठ आहे ते मिळतं ते बाजारातूनच तुम्ही घेऊन या. आणि त्यानंतर आपण करायचं आहे उकडीच्या मोदकाचं पीठ. हे उकड जी आहे ती मऊ एकदम मिक्स करून घ्यायची. ती कशी ते तुम्हाला एक ह्याच्यामध्ये टिप्स सांगते. जेव्हा हे गरम असतं तेव्हाच हे मिक्स करून घ्यायचं, गार झाल्यानंतर हे मिक्स होत नाही. त्यासाठी आपण तांब्याचा वापर करूया. सपाट असलेला तांब्याचा वापर केलेला आहे, तुम्ही कोणतं देखील भांडं वापरू शकता. मी त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि हे सगळं घासून घेते, व्यवस्थित एकजीव करून घेते, जेणेकरून हे गरम देखील आहे, त्यामुळे आपण भांड्याचा उपयोग करून ही अशी उकड एकजीव करून घ्यायची आहे. थोडंसं आपल्याला हलकंसं गार झाल्यासारखं वाटलं की आपण हातानं मर्दून घ्यायचं आहे. गरमच शक्यतो करून पीठ मळून घ्या, जास्त गार करू नका. जेवढं गरम पीठ मळाल तेवढे मोदक हे मऊ आणि लुसलुशीत होणार आहेत. हे आता एकजीव झालेलं आहे. आपण घ्यायचा आहे गोळा. मी आज साच्यामध्येच
उकडीचे मोदक बनवणार आहे. आणि जे राहिलेलं पीठ आहे ते आपण सुती कापड घेऊन ओलं करायचं सुती कापड आणि ते कणकेवरती झाकून ठेवायचं. हा साचा आहे स्टीलचा आणि त्याच्यामध्ये मी आता मोदक बनवते. हाही असाच दाबायचा नाही. पहिला साच्याला पूर्ण तूप लावून घ्या आणि त्यानंतर ना आपण अशी कणिक घ्यायची. कणिक आहे अशी दाबायचा प्रयत्न करायचा नाही. तुपाचा हात घ्या, शक्यतो करून पिठाचाच घ्या, कारण का पीठ हे व्यवस्थित आपल्या हाताला लागत नाही आणि त्याला व्यवस्थित चिटकतं. मग असं हे आपण पीठ लावून लावून साच्यामध्ये दाबून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण सारण भरायचं. सारण भरल्यानंतर एक छोटीशी पुरी म्हणतो त्या पुरी टाईप करायचं आणि त्याच्या साच्याच्या पाठीमागच्या साईडला आतमध्ये दाबून घ्यायचं. असं छानसं दाबून झाल्यानंतर ना छानसा आपला उकडीचा मोदक तयार होईल. तयार करून कढई ज्यांना पाडता येत नाही त्यांना आणि झटपट करायचं आहे ती ह्या टिप्स वापरून उकडीचे मोदक करू शकतात. त्याचबरोबर आपण कढईचा देखील एक मोदक बघूया. मी ही कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडा कलर घातलेला आहे पिठामध्ये. तर एकाच दिशेनं आपल्याला कळ्या पाडत जायचं आहे. ह्या पद्धतीने जर पीठ केला तुम्ही उकडचं तर ते तुटणार नाही शक्यतो करून जास्त. तर असं करा आणि उकडीचे मोदक असे परफेक्ट बनवा. तर मी आता करून घेतलेले आहेत सगळे आता मोदक आणि त्याच्यावरती मी थोडेसे केशर घालणार आहेत, कारण केशर वाफवल्यानंतर ना जे दिसत आहेत त्याच्यावरती साजूक तुपाची धार जर गेली तर खायला हे अप्रतिमच लागतात. आता चला ही उकड जे आहे ते काढण्यासाठी काय करायचं आहे ते देखील सांगते. इथे एक टिप्स आहे ती नक्की फॉलो करा. आई अशी उकड ठेवायची नाही. जे केळीचं पान आहे त्याला आपण थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे किंवा तेलाचा लावला तरी चालेल आणि जो मोदक आहे तो पाण्यामध्ये थोडासा डीप करायचा आणि मगच तिथे ठेवायचा. त्याने काय होतं तर तांदळाचं पीठ हे मऊ असतं त्यामुळे खाली चिटकत नाही. नाहीतर आहे असं ठेवला तर तांदळाचं पीठ हे त्या केळीच्या पानाला चिटकेल आणि मोदक आहे असा राहील वाफवल्यानंतर ना वरती 2 भाग होतील मोदकाचे. तर ही एक टिप्स तुम्ही करून घ्या, लक्षात ठेवून घ्या. तर ह्याला आपण वाफवून घ्यायचं आहे. इथे टिप्स सांगलेली तुम्ही नक्की लक्षात ठेवा, कारण काय होतं बऱ्याचदा आपण गव्हाचे मोदक करतो तसं करण्याचा प्रयत्न करतो आणि ते फसतं. तांदळाच्या पिठाला आपण मोदक पूर्ण तयार झाल्यानंतर वाटीमध्ये पाणी घ्या, थोडं डीप करा आणि मगच वाफवायला ठेवून द्या. तर हे आपले उकडीचे मोदक आपले तयार झाले आहेत का बघूया. बघा छानसे उकडीचे मोदक एकदम छान असे दिसणार आहे. याच्यावरती साजूक तुपाची धार लावायची आणि तोंडामध्ये टाकला की मोदक असा विरघळून जाईल. गणपती बाप्पांना जसा आवडतो तसा आपल्याला देखील आवडायला सुरुवात होईल. असे हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. झटपट उकडीचे मोदक. त्याचबरोबर ह्या टिप्स वापरून तुम्ही मोदक बनवला तर नक्कीच तुम्हाला सोपे जातील आणि फाटणार देखील नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती येत जातील. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.